दलित कुटुंबियाच्या शेतातून रस्ता अस्तित्वात नसतानाही रस्ता काढण्याचा प्रयत्न, देवसडेतील प्रकरणामुळे महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह। नेवासा तालुक्यातील देवसडे येथील रस्ता प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, अस्तित्वात कोणताही पारंपरिक किंवा वापरात असलेला रस्ता नसतानाही रस्ता काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संबंधित शेतकरी उत्तम बोरुडे यांनी केला आहे। रस्ता प्रकरणातील 27 मार्च 2026 रोजीच्या आदेशानंतर महसूल विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली होती। मात्र त्यानंतर काढलेल्या नोटीसमधील गट क्रमांकात त्रुटी आढळल्याने प्रशासनाला सुधारित नोटीस काढावी लागली। आता सुधारित नोटीसमध्ये गट क्रमांक दुरुस्त करण्यात आला असून 6 जुलै 2026 रोजी प्रत्यक्ष जागेवर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। संबंधित मंडळ अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडून न देण्याचा कथित आरोप बोरुडे यांनी केला आहे। दरम्यान संबंधित शेतकऱ्यांचा दावा आहे की ज्या ठिकाणी रस्ता काढण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे त्या ठिकाणी पूर्वीपासून कोणताही रस्ता अस्तित्वात नाही। त्यामुळे प्रत्यक्ष स्थितीची संपूर्ण पडताळणी न करता रस्ता खुला करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच संबंधित व्यक्ती मोहन पिसोटे, बबन पिसोटे, विठ्ठल पिसोटे यांचा क्षेत्र रस्ता त्यांच्या घरापासून असल्याचा दावा बोरुडे यांनी केला आहे। तसेच रस्ता असताना सुद्धा त्यांना महसूल प्रशासन का त्यांना आमच्या वावरातून रस्ता काढून देत आहे याबद्दल सशंका निर्माण झाली आहे असे बोरुडे यांचे म्हणणे आहे। या प्रकरणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल विभागाने पोलीस बंदोबस्ताची मागणीही केली आहे। मात्र स्थानिक नागरिकांनी कोणतीही कार्यवाही करण्यापूर्वी जमिनीची नोंद, प्रत्यक्ष परिस्थिती आणि संबंधित पक्षांची बाजू यांची सखोल पडताळणी करण्याची मागणी केली आहे। आज आपण आलो आहोत नेवासा तालुक्यातील देवसडे येथे। तरी देवसडे येथील शेतकरी कुटुंबावर रस्त्याच्या प्रश्नातून वाद निर्माण झाला आहे। तरी त्या संदर्भात ते मुलाखत देण्यासाठी आपल्यासोबत आहे तर बोरुडे साहेब, बोला काय झालं नेमकं? आम्ही रस्ता केस आहे ना, आम्ही रस्ता केस चालू नेवासा तहसीलदार, सर्कल, तलाठी, अधिकारी इथून आम्हाला 9 तारखेला येऊन आम्हाला तिने ताबा घ्यायचा प्रयत्न केला। आमच्या बाया माणसाने येऊन इथं आम्हाला हे केले, तुम्हाला आतमध्ये टाकून आम्हाला ताबा द्या। त्या बाया माणसाने आम्ही ताबा द्या, किती तुम्ही गुन्हे करू दाखल। नेमकं प्रश्न काय आहे? कोणी तुमच्या शेतातून रस्ता काढण्याचा प्रयत्न केला? मोहन रामकिशन पिसोटे हे आम्हाला इथं येऊन आम्हाला त्रास देतात, आमच्यावर अन्याय करतात, आम्हाला दाळगे करतात, येऊन इथं हाणमार करायचे प्रयत्न। आम्ही इथं आंबे झाडं लावलेले आहेत। इथं हे पाहू शकता आपण, इथं आंब्याचे झाडं लावले आहे, आंब्याची झाडं लावलेली आहे। तरी त्यांच्या शेत रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये आम्हाला आमची रस्ता आम्हाला खुला करायचा आहे। आम्हाला इथून आम्ही लावू नको, दोन तुला नाही आम्ही जीवा मारू म्हणे दमदाटी करून येऊन आमच्या बाया माणसाला येऊन सुद्धा आम्हाला गचंड त्यांनी येऊन, आणि ते दुसरा मशीनवाला आम्ही खड्डे गेला आणला होता त्याला बी त्याच्यावर केस केली, त्याला दम देऊन ते दामटून दिलं त्याला। आणि वावरात ट्रॅक्टर आला नांगरायला इथं, ते म्हणजे नांगरून आमचा वाद चालू आहे। वाद मिटल्यानंतर आता नेमकं काय प्रश्न झाला उपस्थित का आपण सांगत आहात? आता प्रश्न काय झाला, उद्या हे ताब्याला येणार आहेत 6 तारखेला, उद्या 6 तारखेला ताबा घेणार आहेत। आम्हाला तिने काय कळवलं नाही, आम्हाला तिने दावा दुरुस्त केला, तिने गट नंबर 78ला निकाल दिला तर तिने, आणि 78 दिल्यानंतर तिने परत काय निकाल होता गट नंबर 78 मधला? 78 आम्हाला रस्ता खुला करण्यात द्यावा असं दिला तिने आम्हाला। आम्ही ते इथं आणून घरी आम्हाला निकाल आणून दिला। केव्हा दिला होता निकाल तुम्हाला? आम्हाला शेत रस्त्यातून खुला करण्यासंदर्भात होता आम्हाला तिने तरी 1 महिना 22-23 तारखेला आम्हाला आणून दिला कोतवाला निकाल इथं। तुमचा गट नंबर किती आहे? आमचा गट नंबर 87 आहे। मग 87 गट नंबर असताना सुद्धा तुमच्या गटातून ते रस्ता खुला करण्यासाठी आले होते का? हो, रस्ता खुला करण्याकरता आलती। मग त्यांनी जी नोटीस परित केली होती त्याच्यामध्ये गट क्रमांक किती होता? त्या टायमाला नोटिसमध्ये 87 बरोबर होता, पण आदेशावर 78 केलं तर तिने तहसीलदारचे आदेशावर गट क्रमांक चुकला होता। तिने त्याच्यावर 78 दिला, नाही नंतर वरच्या नोटीसवर 87 दिला असं केलं आम्हाला तिने। आणि ते म्हणजे थोडं चुकलेलं आहे, आम्ही याच्यावर काय करू शकत नाही, तू ताबा आम्हाला देऊन टाक। या संदर्भात आपण कुठं तक्रार केली का? आपण ह्या संदर्भात कुठं आम्ही तक्रार केली नाही अजिबात। आम्ही फक्त कोर्टात चालू आहे, प्रांतला अपील केलेलं आहे, त्यामध्ये अपील काही नाही, तू स्टे घेतलेला नाही आहे। म्हणलं सरकारी वावर आहे, माझ्याच नावावर उतारा नाही आहे, मग तुमचं काही संबंध नाही। किती क्षेत्र आहे एकूण? माझं क्षेत्र 1.25 एकर क्षेत्र आहे माझ्या नावावर, म्हणजे ते बी सरकारी शेती दवी माझ्या नावावर आम्हाला खायला दिलं आहे। मागासवर गेलो इथं। अच्छा, हां, मागासवर्गीय कुटुंब आहे आणि आपल्या वावरातून रस्ता काढण्याचा प्रयत्न आहे असंच म्हणतात? हां, असं प्रयत्न चालू आहे त्यांचा आमच्या रस्त्याचा। इथून तुझा काही संबंध नाही आहे सरकारी, तुला आम्ही इथून दामटून देऊ।
आता 6 तारखेचा जो तुम्हाला नोटीस आली आहे त्यामध्ये काय सांगितलं आहे? त्यांनी सांगितलं आम्ही म्हणजे येणार 6 तारखेला आम्ही ताबा घेणार आहे, तुझा काही हे नाही तर आम्ही आपण टाकू तुला म्हणे. त्या नोटीसवर सूट दिलेली आहे आम्हाला त्याच्यात. जर आपल्या क्षेत्रस्त्यातून रस्ता काढण्यात आला तर आपलं पुढील पाऊल काय असेल? पुढं मी काय करणार आहे, मग तुम्ही जर नाहीच ऐकू लागले तर मी याच्यात मी आत्मदानाचा तुम्हाला इशारा देत आहे. अच्छा, हे होते आपल्यासोबत शेतकरी उत्तम भीमराज बोरुडे. तरी त्यांचे कुटुंबीय त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तरी आपण पाहू शकता हे शेतरस्ता, या शेतरस्त्यामधून शेतरस्ता काढण्याचा प्रयत्न आहे. या शेतीमधून ही सर्व त्यांची शेती आहे. उत्तम आपल्या जो शेतरस्ता आहे त्या शेतरस्त्यातून जो प्रश्न निर्माण झाला आहे, तरी यापूर्वी ज्याच्यासोबत आपले वादविवाद रस्त्यावर चालू आहे त्यांना रस्ता कुठून होता? रस्ता दुसरा रस्ता मागे रस्ता आहे ना, रस्ता असं मागे ते शर्ट करून असं आहे त्याच्यात दोन रस्ते कुठं आहे थोडा आम्हाला दाखवू शकता? गाडी लागली. हे आहे उत्तमरावजी यांचं वावर. तरी या क्षेत्रस्त्यामध्ये अनेक झाडं लावलेले आहेत. हे झाडं आपल्याला दिसत आहे ते आंब्याचे झाडं आहे, करंजी झाडं आहे. तरी या झाडामधून हा रस्ता काढणार आहे का? हो असं म्हणते आम्ही आंबे झाडं तोडून टाकू आम्ही उपटून टाकू म्हणजे हे झाडं मी 2 वर्षापूर्वी लावलेले झाडं आहे. हां, त्याच्यामध्ये याच्यामध्ये आंबे तोडून टाकू, हे आंबे खोटे आणि आम्ही रस्ता काढू. हे फळ झाडांचं नुकसान करण्यात येईल. हा फळझाडाची नुकसान करून आम्ही काही आमचं नाही आम्ही रस्ता घेतला आहे. हे अजून आपल्याला कशा प्रकारे अडथळा निर्माण केला जातो इथं? हिला फक्त म्हणे तुझं काही हे नाही म्हणे अडथळे करते रस्ता आहे ना, रस्ता आम्ही घेणारच आहे, तुझी काय करणार नाही म्हणे, तू तुझ्या मागं कोणीच नाही आहे, तुला आपण काय करते तुझे भाऊ की बी काय करू शकत नाही, कोणीच नाही आमच्या पण काहीच करू शकत नाही. आम्ही ट्रॅक्टर्स पण आपल्याला येणार नाही. म्हणजे इथं आपल्या जे मशागतीसाठी आपण ट्रॅक्टर वगैरे आणलं होतं त्यावेळेस त्यांनी अडथळा निर्माण केला. अडथळा निर्माण केला. आमचा वाद चालू आहे, तिथं वाद चालू असताना ट्रॅक्टर आणायचा नाही, त्याला ट्रॅक्टरवर बाहेर काढून दिला आहे, यायचं नाही नागरिक. आमचा वाद चालू आहे. या संदर्भात आपण पोलिसांशी तक्रार केली का? पोलीस संघात तक्रार केली तर पोलीस लोक आम्हाला दम देते तर तिथे रस्ता खुला करून देईल, नाही तर तुला सुद्धा आम्ही उठून देऊ इथं म्हणून. आता पुढं आपले वर्ष आता मला पोलिसाचा फोन येत होता, मग तिने तू इथं ये म्हणे, नाही तर जबाब दे रस्त्याची, आम्ही उद्या त्याला ताबा घ्यायला येणार आहे 6 तारखेला. आता कुठं आपल्याला अडथळा निर्माण केला होता कोणत्या ठिकाणी? पण नांगरटीसाठी आपण ट्रॅक्टर आणलं होतं. ट्रॅक्टर आला ट्रॅक्टरला फोन केला, ट्रॅक्टर घेऊन जा म्हणे, ट्रॅक्टर नावरू नको, मात चालू आहे, जाऊ मात भेटेल ते समोर जे क्षेत्र आहे ते तिथेच. हां तिथून मोठे क्षेत्र आहे तिथपर्यंत त्यांच्या घरापर्यंत क्षेत्र. हां हां हां. तरी आपण पाहू शकता का यांना इथं शेतामध्ये रस्त्याचा अडथळा, तर शेतातून जाण्यासाठी बळजबरी रस्ता काढण्याचा प्रयत्न आहे असा उत्तमरावजी आपल्यासोबत सांगत आहे. तरी हा त्यांना मशागतीसाठी सुद्धा ट्रॅक्टर वगैरे आणण्यासाठी अडथळा निर्माण करीत आहे. तरी त्यांचा असा आरोप आहे का प्रशासनाच्या वतीने त्यांना सहकार्य करण्यात येत नाही. तरी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तरी त्याचं पुढचं पाऊल काय असतं हे आपण हे पाहू शकता तुम्ही. नेमकं हे नांगरटीला पण तुम्हाला इथं अडथळा निर्माण झाला होता. हां इथं आम्ही पूर्वी तर आम्हाला पुढं आंबे सुद्धा लावून दिले आम्हाला, ते मागच्या वर्षी आम्हाला त्रास दिले आम्हाला, इथून पुढं आम्ही तर लावले होते. हां त्यामुळे ट्रॅक्टर जमीन माझी हां 1000 फूट अंतरावर आहे लांबी, हां. आणि ट्रॅक्टर बाहेर काढून दिला आम्हाला. इथून जेव्हा वाद मिटन तेव्हा आम्ही नांगरून देऊ. इकडून पप्पा हां. हे इकडून हे बांध पण ते नाही फोडले, हे असे पुढून हे काय सरळ बांधली. इथं सुद्धा बांध पडलेला आहे का? हा हे शेजारच्या लोकांनी पण बांधली. त्यामुळे संबंध नाही काही. हां हां. अवकीला आमच्या पुढं घालून भांडणं करायचा प्रयत्न आहे. आमच्या माझ्या एकट्या कोणीच नाही, मी हातोर आहे, रोज मजुरी करून मी काम करीत आहे, मला कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही. तसेच या शेतीमध्ये त्यांनी इथं आंब्याचे काही झाडं लावलेले आहेत आणि या झाडाच्या समोर असा एक बांध निर्माण केला आहे, ज्या बांधातून हा रस्ता काढणार आहे असं सांगितले जात आहे. तरी या इथून पूर्ण रस्ता काढण्याचा प्रयत्न महसूलच्या वतीने करण्यात येणार असल्याचं आपल्याला उत्तमराव यांनी सांगितलं आहे. तसेच इथून शेतामध्ये त्यांना जे शेतीची मशागत करण्यासाठी नांगरणी वगैरे करण्यासाठी अडथळा निर्माण केला जात आहे अशी सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्र न्यूज प्रिंटसाठी बादल परदेशी. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.